नमस्कार, मी उज्ज्वला. शेफ उज्ज्वला घोरपडे चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी माझ्या शेतातून कच्ची हळद काढून घेतलेली आहे. हळद छान धुवून घेतलेली आहे आणि आता चुलीवरच एक मोठं पातेलं ठेवून पातेल्यामध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे. आधी पाणी गरम झाल्यानंतरच आपण त्यामध्ये ही हळकुंड घातलेली आहेत आणि आता छान चुलीला जाळ लावून घ्यायचा आहे, म्हणजे हळदीला छान उकळी येईल. सध्या गॅस खूप महागलेला आहे, त्यामुळं म्हटलं चला आज चुलीवरच हळद शिजवून घेऊया. आणि हळद शिजायला सुद्धा वेळ लागतो, त्यामुळे चुलीवर हळद शिजत घातलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता माझं किचन गार्डन आहे. तर किचन गार्डनमध्ये खूप मी उपयोगी अशा वनस्पती लावलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे गुलाब आहे, त्यासोबत ब्रह्मकमळ आहे, हे संत्र्याचं झाड मी तयार केलेलं आहे, सोबत हे फणसाचं झाडसुद्धा तयार केलेलं आहे, हे हिरडा आहे, त्यासोबत बेहडा आहे. खूप व्हरायटीचे प्लांट्स मी तयार करत असते आणि दरवर्षी जून जुलैमध्ये हे प्लांट्स लावण्याचं काम करत असते आणि खरंच खूप छान वाटतं अशी किचन गार्डन तयार करताना. तर इथे हळदीला उकळी आलेली आहे आणि आता आपण ही हळद शिजली आहे का आपण चेक करूया. तर ही हळद खूप गरम आहे, कारण छान शिजलेली दिसत आहे. तर अगदी पुरणासारखी मऊ होते ही हळद. तर मोडून पाहिजे आहे आणि आपल्याला लक्षात येईल की हळद खूप छान शिजलेली आहे. तर आता ही हळद थंड झाल्यानंतर आपण या पाण्यातून आपण काढून घ्यायची, नितळून घ्यायची, व्यवस्थित पाणी नितळून घ्यायचं आहे. तर हळकुंड मी पाण्यात घालण्याआधी खूप छान व्यवस्थित चोळून धुतलेली होती, कारण त्याच्यावरची माती वगैरे व्यवस्थित काढून घेतलेली होती. आता आपली ही हळद स्वच्छच आहे, फक्त आपण पाण्यातून आता छान नितळून घेऊया. आणि आता नितळून घेऊन झाल्यानंतर यावरचे आपल्याला साले काढून घ्यायचे आहेत. या शिजलेल्या हळकुंडांचा सालं काढल्यामुळे हळदीचा रंग खूप छान बनतो, शिवाय आपल्याला शुद्ध अशी हळद पावडर मिळणार आहे. आणि ही हळद आपल्याला खूप उपयोगी आहे, हे तर आपल्याला माहीतच आहे. खूप गोष्टींमध्ये ही हळद वापरली जाते. उन्हामुळे चेहरा खूप काळवंडला असेल तर कच्च्या हळदीचा दुधामध्ये लेप करून जर आपण चेहऱ्यावरती लावला तर चेहरा खूप उजळ होतो. कच्च्या हळदीचे लोणचे तर खूपच छान लागते. तर कच्च्या हळदीच्या लोणच्याचा व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे, तो तुम्ही पाहून घ्या. काम करून थकवा आल्यासारखं जर वाटत असेल तर गरम दुधामध्ये थोडीशी हळदपूड टाकून प्या, बघा तुम्हाला कशी तरतरी येते. आणि खरंच या हळदीमुळे रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढत असते. खूपच बहुगुणी अशी ही हळद शुद्धच असायला हवी. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला शुद्ध हळद कशी बनवायची ते समजेल. शिवाय व्हिडिओ आवडलाच तर लाईक करा. महाराष्ट्रामध्ये लसूण कांदा चटणी बनवली जाते, त्यामध्ये हे सोरेगड्डे वापरतात. आता सोरेगड्डे तयार करताना हळदीसारखे त्यांना शिजवून घेतले जातात, त्यानंतर छान असं उन्हामध्ये आहे तसेच वाळवले जातात, त्याची साले काही काढण्याची गरज नाही. आणि मग हे सोरेगड्डे तळून त्या चटणीमध्ये वापरतात. तर इथे आपल्या सर्व हळकुंडांचे सालं काढून झालेले आहेत. आता ह्या हळकुंडांना आपण किसून घ्यायचे आहे, म्हणजे लवकर हळद सुकण्यासाठी मदत होईल. कारण अशीच जर हळकुंडे आपण सुकवायला गेलो तर लवकर सुकणार नाहीत. आपण किसून जर सुकवायला गेलो तर हा किस सावलीमध्ये लवकर सुकतो. जास्तीत जास्त 1 ते 2 दिवसच या किसाला सुकायला लागतात. सुंदर अशा हळदीला सुंदर असा रंग आलेला आहे. आणि खरंच हा रंग असाच आपल्याला टिकवून ठेवायचा असेल तर आपल्याला ह्या किसाला आपण सावलीमध्ये सुकवायचा आहे. उन्हामध्ये हा किस जर सुकवला तर हळद काळपट होते. तर त्यामुळे आपण सावलीमध्येच खॉट ठेवून घ्यायचे आहे. खॉटवर एखादा प्लास्टिकचा पेपर टाकायचा आहे आणि त्या पेपरवरती हा किस छान असा पातळ पसरून घ्यायचा आहे. हळद किसतानाच हळदीचा जो सुगंध पसरलेला आहे ना, खूप प्युअर आणि खूप छान आहे. तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने हळद बनवून पहा आणि ही हळद तुम्ही प्रत्येक तुमच्या भाजीमध्ये वापरताना तुमच्या लक्षात येईल की खरंच प्युअर हळद कशा पद्धतीने असते आणि तिचा स्वाद किती छान असतो. तर इथे मी सावलीतच खॉट ठेवलेली आहे, त्यावर एक प्लास्टिकचा पेपर अंथरलेला आहे आणि आपला हा हळदीचा किस असा छान पातळ पसरून घ्यायचा आहे, म्हणजे लवकरात लवकर हा किस सुकायला मदत होते. वाव, खरंच खूपच सुंदर आणि खूपच छान असा हळदीचा रंग तयार झालेला आहे. हा किस सुकण्यासाठी 2 दिवस लागले आणि 2 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हळद किस सुकलेला आहे. आणि आता हा हळद किस मिक्सरमध्ये घालून छान असा बारीक करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे छोटी चक्की असेल तर त्या चक्कीमध्ये सुद्धा किस बारीक केला तरी चालेल.
पण मिक्सरमध्ये सुद्धा छान बारीक होतो. तर अशा पद्धतीने तुम्ही पहा किती छान हळद बनलेली आहे. शुद्ध आणि ताज्या हळदीचा जो सुगंध असतो ना, तो खरंच अप्रतिम. आणि ही हळद तुम्ही चिकन किंवा मटण बनवताना त्यामध्ये घालून पहा आणि त्याचा जो जो रसा असतो ना, तो पिऊन पहा की खरंच या हळदीचा स्वाद तुम्हाला तेव्हाच कळेल की खरंच खूप खूप खूपच छान लागते. म्हणूनच तुम्हीसुद्धा अशी प्युअर हळद घरीच बनवायला घ्या. आणि त्यासाठी तुमच्या किचन गार्डनमध्ये तुम्हाला थोडीशी हळद लावावी लागेल आणि वर्षातून एकदा हे व्याप करावं लागेल. त्यामुळे तुम्हाला प्युअर हळद मिळून जाईल. आता पहा किती छान हळद तयार झालेली आहे. आणि एक मनापासून कळकळीची विनंती, व्हिडिओ जर आवडलाच असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असं काही प्युअर आपल्या घरात असेल ना तर खूप मोठा खजिना असल्यासारखं वाटते. त्यामुळे तुम्हीसुद्धा अशी प्युअर हळद घरीच बनवून खावा. व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका खास आणि नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.